कोण आहेत अम्मू आणि नॉन स्ट्रायकरला आहेत कुलदीप. तर गोलंदाजी एंडवर केतन. एका बाजूला बोरवलीचा हा संघ आणि एका बाजूला विरारचा हा संघ. महाराष्ट्र बॉईज वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि आमंत्रण केलंय प्रेसिश्री 19 बोरवली या संघाला. केतनबाई असतील गोलंदाजी एंडला होते. सेकंड मॅचला इथे सुरुवात आपण पाहत आहेत. BM ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4 आलेल्या सर्व 40+ सर्व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आयोजकांकडून. अम्मू आणि कुलदीप एका बाजूला बोरवली आणि एका बाजूला विरार. पहिलाच बॉल हलक्या त्याने खेळलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 2 बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये ते खातं उघडले. सुरुवात झाली रनाला. हा सामना आपण पाहतोय प्रेसिश्री 19 बोरवली आणि महाराष्ट्र बॉईज विरार. जो संघ जिंकेल तोची भिडंत होईल गोरेगाव लेजंडच्या समोर क्वार्टर सेमीमध्ये. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चॅलेंजर BM स्पोर्ट्स हा संघ फायनलमध्ये दाखल झाला ओपन लॉटमध्ये. आणि आबो 40चे हे सर्व ठिकाणाचे तारे सितारे हे लेजंड आज आपण ह्या प्रतियोगितेमध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा चांगल्या आडव्या बॅटने आणि एकच धाव घोषणकीत एरियामध्ये येत असताना आणि ही पण मॅच चालू आहे. तर फलंदाजाला सांगू इच्छितो जोपर्यंत बॉल झाडाला लागून आणि भिंतीला लागून आत आला तर आपल्याला धावा पूर्ण कराव्या लागतील. पंचाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला धावा पूर्ण करायच्यात. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की जोपर्यंत पंचाचा निर्णय येत नाही घोषणकीत एरियामध्ये जात असताना तोपर्यंत आपल्याला धावा पूर्ण करायच्यात. जी जाळी आहे पाठीमागा त्याच्या बाहेर बॉल गेला तर 1 रन आणि झाडाला आणि भिंतीला लागून बॉल आत आलाय तर धावा पूर्ण करायच्यात. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती केला प्रहार. इथे तर झेल पकडलाय पण झाडाला चेंडू लागलाय. स्कोरलेस पंचाचा निर्णय येतोय. बिबर नो बॉल आणि 2 धावा इथे आल्यात. 1 पे 1 फ्री. नो +1. टीमची धाव संख्या 4. चांगला बॉल कुलदीपने हलक्याने खेळला. तिथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साहाय्याने येतोय बॉल. जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल 1 धाव. अम्मूने मारलाय तो स्ट्रोक आणि आता येतोय स्ट्रायकिंगला तो म्हणजे कुलदीप. अकोटप्याचा बॉल पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये तिथे खेळलाय. खेळाडू आहे. एकच धाव मिळेल. चांगले विचार आणि चांगले विचारपूस आणि शेवटच्या क्षणापर्यंत इथे कुलदीप आणि अम्मू चांगली फलंदाजी करत आहेत. टीमची धाव संख्या होते 6 या आकड्यावरती. 2 चेंडू शेष अजूनही पहिल्या षटकाचे. आजच्या दिवसामध्ये आपण 8 मॅच पाहणार आहोत. 8 सामने पाहणार आहोत. त्याच्यामध्ये फायनल खेळवला जाईल. एक सेमी फायनल. अजून एक चांगला बॉल कट केलाय त्या दिशेने त्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकच धाव मिळेल. विकेट कीपर आणि त्याच्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी सावली आतून आलेली आहे झाडांची. सुपर संडे शायनी डे 1 to go आणि 7 धावा झाल्यात. शेवटचा बॉल आणि धावा झाल्या 7. बिनबाद 7. पुन्हा एकदा रिवर्स फुलटॉस बॉल होता. कव्हर क्षेत्रामध्ये तिकडे खेळलाय. चला पंचांशी वाद घालायचा नाही. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन राहील सर. काय मनोज भाई आपण सांगितलं डिसिजन यस नो बॉल. दुसरा नो बॉल म्हणावा लागेल. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल दिलेला आहे. एक भीमर आणि एक ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल.
एक्स्ट्रास मध्ये ते धावसंख्या येत असताना 9 या आकड्यावरती अजूनही शेवटचा चेंडू शेष. चांगली सुरुवात म्हणावी लागेल इकडे प्रेसेश्वरी 19 बोरवली या संघाची. हो पुन्हा एकदा शॉट तर खेळलाय हवेत आहे आणि पकडलाय. शेवटच्या बॉलवरती झालाय गोल आणि 9 धावावरती आलाय पहिला विकेट गॉन. अम्मू बॅक टू द पॅव्हिलियन. 9 धावावरती प्रेसेश्वरी 19 बोरवली या संघाचा पहिला विकेट गारत. सुरेश पाटील नवीन फलंदाज. काल देखील आपण पाहिलंय की बबलू पाटीलने देखील सुप्रीमो चषक मध्ये खूप चांगली खेळली 13 धावामध्ये 30 धावा बनवल्यात आणि त्यांनी सांगितलं होतं की सुप्रीमो चषक त्यांनी 6 वर्ष खेळला आणि पहिल्यांदा 6 वर्षामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. गोलंदाजी एंडवर येतोय विलास. पहिले षटक संपल्याने 9 धावा झाल्यात आणि पाटील साहेब नवीन फलंदाज आलेत फलंदाजी करायला. स्ट्रायकिंग ऑर्डर आपण पाहतोय कुलदीप याला. 9 धावावरती झालाय पहिला गडी बाद आणि दुसरं षटक घेऊन येतोय. ओ चांगला बॉल अप्रतिम असा बॉल होता. एक चांगली सोपी अशी ऍक्शन आणि 5 त्वरेने तिथे खेळाडू आले रनआउट करण्यासाठी. काय चपळता काय ऊर्जा दिसते या खेळाडूंची. अजूनही वय केलेले नाहीये सांगत असताना यंगस्टरला की बाबा आमच्यामध्ये पण देखील किती ऊर्जा आहे पाहू शकता आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. जर आपण आम्हाला इथे खेळताना पाहत नाही तर मोबाईलवरती मोबाईल चालू करून पहा या प्रतियोगितेला. ओ हा वर शॉट पडल्याच्या नंतर तुरंत पळकले. ऍपल चांगला आहे. बिग 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 सिक्सर कुलदीपच्या बॅट मधनं. काय स्ट्रोक केलाय जसा चेंडूवाला तुरंत तिथे लाईनला पिक केलंय आणि डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी षटकार लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट यूज इट सिक्सर. 15 धावा आल्यात. अजून एक चांगला शॉट आडव्या बॅटने खेळलाय. खेळाडू येतोय झेल होईल काय. एक धाव तरी ते आलेली आहे. दुसऱ्या धावासाठी गेलेत आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र चांगल्या लय मध्ये दिसतोय ते कुलदीप प्रहार करतोय प्रत्येक चेंडूवरती. 7 बॉल खेळलेत आणि 7 बॉल मध्ये 12 धावा बनवल्यात. 171.43 च्या सरासरीने ते धाव संख्या बनवत असताना कुलदीप पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. ही पेक्षा कव्हर मध्ये खेळाडू आहे पण झाडाला लागून चेंडू येतोय आत आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. कम्मालीची आता इथे बॅटिंग करतोय चांगल्या लय मध्ये दिसतोय. 14 धावावरती खेळतोय कुलदीप आणि सुरेश पाटील आतापर्यंत आलेले आहेत आणि एकही चेंडू खेळलेले नाहीये. 19 धावा झाल्यात तर धाव फलकावरती रनरेट जो आहे प्लॅटफॉर्म आता इथे तयार करण्यात आलेला आहे. 5 षटकाचे सामने आहेत. ते पाहूया 5 षटकामध्ये किती धावा बनवतील. खूप बरं वाटतं की अशा ह्या अबव 40च्या सर्व खेळाडूंना आपण जेव्हा जेव्हा खेळताना पाहतो की यांनाच बघून आपण लहानाचे मोठे झालो अशा प्रकारचं एक चित्र आणि त्यांचा क्लास आपल्याला प्रतिमेमध्ये दिसतोय. खेळाडू आहे 1 बाउन्स त्याच्या हाताकडे जाते चेंडू जोपर्यंत धाव येईल आणि दुसऱ्या धावासाठी निघाले तर सुंदर सुंदर अप्रतिम रनिंग. सुरेश यांनी कॉल दिला होता कुलदीपला आणि निकाल सुटले होते. अर्ध्या विकेटवरही देखील ते आले पण त्यानंतर कुलदीप रेडी नव्हते पण त्याने होकार दिला कॉलला आणि 2 धावा बघता बघता पूर्ण. 21 धावा झाल्या. धाव फलकावरती शेवटचा बॉल याने शेष
अजून एक चांगला बॉल, खेळाडू आहे तिकडे, अप्रतिम फिल्डिंग, तर टाळ्याच होऊन जात या फिल्डिंगला. कमालीची फिल्डिंग केलेली आहे. या वयामध्ये अशा चित्र दिसणं खूप सोपं नाहीये. काय क्लास दाखवला, काय फिल्डिंग दाखवली. चौकार षटकाराला आणि विकेटला देखील टाळ्या येतात, पण ह्या फिल्डिंगला अप्रतिम अशी फिल्डिंग. चर्चेत राहील ही फिल्डिंग, कारण ह्या वयामध्ये देखील अप्रतिम असा एफर्ट मारलेला आहे. काय कमाल केला तिने, एक ऊर्जा पैदा केलेली नसे असं बघूनही देखील आम्हालाही देखील एक ऊर्जा आलेली की बाबा काय जबरदस्त फिल्डिंग केली तिने. एक्शन रिप्ले में देखो, बार बार देखो, हजार बार देखो, काय जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. भूषण सर अप्रतिम फिल्डिंग. आपल्या फिल्डिंगला जॉन्टी रोड्सही देखील लाजेल. कमालीची फिल्डिंग. सचिन नवीन गोलंदाज देतोय. सचिन, धावसंख्या झाली 22 आणि 1 गडी बाद. कमी गतीने टाकलेला बॉल पडल्याच्या नंतर चेंडू बाहेर गेलाय. पंच काय सांगताय, संकेत देत असताना की वाईट बॉल. हीच खासियत असते गोलंदाजाची की आपण सचिनची जर का ऍक्शन पाहिली तर चेंडू थोडासा लपून इथे गोलंदाजी करत आहेत. जसा हातामध्ये चेंडू होता तो चेंडू शेवटच्या पर्यंत दिसत नाहीये आणि चेंडू पडल्याच्या नंतर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती फक्त मनगटाचा वापर आणि वर कॅच. कैलास भाऊने ते झेल पकडलाय आणि भूषणभाई यांनी दाखवलं की फिल्डिंग मध्ये आहेत आमच्याकडे आणि ती ऊर्जा सर्व खेळाडूंमध्ये दिसत असताना कुलदीप जो चांगला दिसत होता, नजर लागली आणि खेळाडू होतोय बाद. दुसरा गडी बाद होतोय. प्रेसिशन 19 ग्लेन देखील एक लेजंड टेनिस क्रिकेट मध्ये. ग्लेन नाव खूप फेमस. ग्लेनला पाहिलंय आपण ग्लेन सरांना की मोठमोठ्या प्रतियोगितेमध्ये आपल्या फलंदाजीची तंत्रमुक्त करून देणारी फलंदाजी त्यांची. आज 40+ तालुका हाफ मध्ये हे खेळत असताना आमचं भाग्यच म्हणावं लागेल की या प्रतियोगितेच्या माध्यमातून ह्या लेजंडची आम्ही प्रतियोगिता आणि खेळ पाहणार आहोत. खूप चांगली कमालीची ते प्रतियोगिता आपण पाहिलेली आहे. खरंच आम्ही आभारी आहोत BM ट्रॉफीचं मलाड चषक विजयभाई, प्रकाशभाई, धर्मेशभाई आणि आल्या क्लेनच्या बॅट मध्ये हल्ला आणि चेंडूला पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेत आता इथे ग्लेन. 27 धावा आल्यात. स्लॉट मध्ये चेंडू आला आणि पाल्यामध्ये चेंडू असं तर माहिती आहे हमारे इलाके में ये बॉल आई है और इस बॉल को बाउंड्री लाइन के बाहर भेजना है और वो काम किया यहाँ पर ग्लेन ने. सुंदर स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा चांगला त्या दिशेने भूषणभाई आहेत पण त्यांच्या दुसऱ्या वेगाने चेंडू जात असताना एक धाव चौकाराच्या नंतर चांगल्या चेंडूला ते सन्मानाने आपल्या स्लॉट मध्ये चेंडूला आलेल्या चौकार षटकारासाठी मारून दिलाय. 28 धावा झाले धावफलकावरती. अप्रतिम असे म्हणावे लागेल. चांगली सुरुवात. करंट रन रेट आपण पाहिलं तर 11.20. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. सरळ खेळाडू आहे. झेल होईल काय? यस, पकडला झेल. पाव्या पंचाचा निर्णय येत नाही तोपर्यंत पंच काय? यस यस, आउट. पंचाने चा निर्णय येतोय आउट. टीमचे कर्णधार श्रीकांत सर आपण पाहतोय आलेत आता फलंदाजीला. पाटील सर यांनी चांगला फटका सजवला होता पण बाउंड्री लाईन वरती तिकडे झेल पकडलाय. आता आले श्रीकांत, टीमचे सर्व कर्णधार, कॅप्टन.
सुरुवात तर चांगली झालेली आहे. प्रेसिशिली 19 बोरवली या संघाची तिसरं षटक चालू आहे. 28 धावा तर झालेल्या आहेत. अतिशय चांगल्या रनरेटने ते धावा बनवत आहेत. पण तदनंतर महाराष्ट्र बॉईजने देखील इथे विकेट प्राप्त करून घेतलेल्या आहेत. 3 विकेट त्यांनी आपल्या खात्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर खूप चांगली बॅटल या दोन्ही टीममध्ये आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल पायाकडे ते फक्त क्लाच केलाय. एक धाव तिकडे पूर्ण केलेले तर आहे. या एकच्या मदतीने 29 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल. चौथा षटक आपण पाहतोय. तिसरं षटक, माफ करा, तिसरं षटक चालू आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बॅट फिरवली होती. तिकडे भूषण सर आहेत. अप्रतिम फिल्डिंग यंदा देखील आणि एकच धाव मिळेल. काय कमालीची फिल्डिंग करत आहे 30 यार्ड सर्कल मध्ये भूषण. 3 षटक संपले. 10च्या सरासरीने 30 धावा झाल्या. 3 गडी बाद. आकडा येतोय 3-0, लॉस ऑफ 3 आणि 3 ओव्हर्स. 10च्या सरासरीने तीन षटक संपलेत आणि 30 धावा झाल्यात आणि गडी बाद झाले 3. चांगली सुरुवात पाहूया. पहिल्या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं होतं तर गोरेगाव लेजंड ह्या संघाने अतिशय सोप्या पद्धतीने तो सामना जिंकलाय आणि गोरेगाव लेजंडही देखील ही मॅच पाहत असतील कारण त्यांना माहिती की याच्यामध्ये जो संघ जितेल त्याच्याबरोबर आमची भिडंत होईल क्वार्टर सेमीमध्ये. अबव 40चे सर्व लेजंड, सर्व तारे सितारे आज या प्रतियोगितेमध्ये आपण पाहतोय. गोविंदनगर मोठे मैदान, ह्या मैदानामध्ये अप्रतिम अशी प्रतियोगिता, सुंदर प्रतियोगिता. विजय माने, प्रकाश सारंग, सुशीलदादा लाड आणि धर्मेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दर सालाप्रमाणे ही प्रतियोगिता. विलासभाऊ वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं चौथं षटक घेऊन येते विलासबाई. सामना करेल ग्लेन. नॉन स्ट्रायकरला आहे श्रीकांत सर. श्रीकांतबाई, ग्लेनबाई हे दोन्ही फलंदाज आपण क्रीजवरती पाहतोय. चांगला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता तर सरळ एक्सटी रक्षकाच्या हातामध्ये चांगल्या भूमिकेमध्ये विकेट किपरला आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटमध्ये काही दस्ताने वगैरे नसतात पण ते नसतानाही देखील त्यांची किती सेफ हँड आहेत बा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेलेकच्या दिशेने तिथे खेळाडू दुसऱ्या धावासाठी केलेत पण नाही. त्वरेने थ्रो दिलाय. चांगला कॉल म्हणावा लागेल श्रीकांत यांचा. जर का कॉल दिला असता तर डेंजर एंडवर तेच स्वतः होते कारण गोलंदाजी एंडवरती थ्रो होता. चांगला बॉल, ओव्हर पिच बॉल होता आणि श्रीकांतच्या बॅटमधून एक ह्यूज हिट येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार स्लॉट मध्ये आला आणि चेंडूला फिरकावून दिले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मालाड चषक षटकार. कमाल कमाल क्लास आणि पूर्ण बॉडीचा वेग त्या बॉलवरती टाकलाय आणि लांबच लांब षटकार श्रीकांत यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा आता मात्र इथे गोलंदाजाने कमबॅक केलेलं आहे. पडल्याच्या नंतर विकेट किपरच्या हातामध्ये. हीच तर खरी लढत आहे. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजी, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. हेच तर असतं क्रिकेटमध्ये. अजून एकदा पुन्हा एकदा आडव्या बॅटने लॉंग ऑफच्या दिशेने जाईल का बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. होय, हाय देखील बॉल, हाय अँड हँडसम. हाय येतोय दुसरा षटकार या ओव्हर मधला. श्रीकांत भाईच्या आता नजर इकडे बॉल वरती आलेला आहे. त्यांना चेंडू फुटबॉल दिसतोय. कम्मालीची इथं स्ट्राईक रेट आणि कम्मालीचा इथे रन रेट. 43 धावा झाल्या धावफलकावरती. चौथं षटक संपलेलंही देखील नाहीये. 11.22चा रन रेट. अजून एक फुलटॉस बॉल लेगच्या दिशेने. घोषांकित एरियामध्ये चेंडू जातोय. धावा मिळतील 2.
4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या नंतर धावसंख्येचा विचार केला तर 45 रन्स. जर्सी नंबर ऑफ रोहित शर्मा. खूप चांगली प्रतियोगिता आणि लेजंड. कालच्या दिवसामध्ये एवढे रन होत नव्हते. ओपन लॉट मध्ये आपण पाहिले होते, पण जेव्हा आज अबो 40 आलेत, प्लस केल्यात आणि या लेजंडनी दाखवून दिलं की आपला दमखम किती आहे. आणि 4 षटक संपलेत आणि 4 षटकामध्ये धावा आल्यात 45. तर अप्रतिम अशा रन रेटनी ते धावसंख्या बनवत असताना प्रेसिशन 19 बोरवली हा संघ. भूषण भाई तर कमालीची फिल्डिंग केलेली. तर पाहूया आता गोलंदाजी कशा प्रकारची करत आहेत. अर्धशतक येईल का. शेवटचे 6 बॉल तर बाकी आहेत, अजूनही 6 बॉल आहेत. आणि समोर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर एंडला श्रीकांत, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो ग्लेन एंडला 1 चौकार त्याच्याही देखील बॅटमधनं आलाय. विकेट किपर गेलेत. काहीतरी थोडीशी चर्चा करत असताना, कानमंत्र देत असताना आपल्या गोलंदाजाला, कारण त्यांनाही देखील माहिती की समोर देखील 2 फलंदाज आहेत, क्षमता आहे यांची चौकार षटकार मारण्याची. तेच सांगत असताना काहीतरी अजून एक चांगला बॉल. अब्बर येते असा गोलंदाज. चेंडू थोडासा खाली राहिलाय. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर गेलेत आणि विकेट किपरने काहीतरी वेगळं सांगितलं आणि तशाच प्रकारची भूषण यांनी देखील गोलंदाजी केली. तर पाहिलं की श्रीकांत यांनी की आपला पार्टनर त्याला पहिल्याच बॉलवरती थोडीशी चुकी केली, तर त्याची चुकी काय आहे आणि आपण कसं खेळतात हे सांगतंय श्रीकांत त्यांना. चांगला बॉल सरळ डाऊन द ग्राउंड. लोंगा क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. 1 बाउन्स. चेंडू होते परार, थांबणार नाही. आउटफील्ड आहे पार. चौकार. 49 रन झालेले आहेत. जेव्हा जेव्हा पार्टनर आपला जातो आपल्या पार्टनरकडे, तर काहीतरी देत असताना कानमंत्र आणि त्याच्यानंतर तो चौकार. तर आपली चूक काय, आपण कुठे चूक केली ती कळली तिकडे ग्लेनला आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 49 धावा झाल्यात. अर्धशतक करण्यासाठी मात्र 1 धाव. चेंडू उरले 4. टीमची धाव संख्या 49. 3 गडी बाद झालेत. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळाडू आहे. फक्त प्रतिम फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. काय फिल्डिंग करत आहेत भूषण सरही देखील. त्यांनी चांगला फिल्डिंग केले. बाउंड्री लाईन वरती देखील 5 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. अप्रतिम लाजवाब फिल्डिंग. या 5 धावा निर्णायक ठरतील जेव्हा जेव्हा आपण सेकंड बॅटिंगला येणार तेव्हा. आणि 50 धावा पूर्ण झाल्यात. कमाल आहे. अप्रतिम फिल्डिंग. पुन्हा एकदा मॅचचा लिडिंग एज एकदा पुन्हा केली. दुसऱ्या धावासाठी जातील काय, पण नाहीये. विकेट किपर तोडेने आलेत, पण कैलास तिकडे तैनात. अजून एक धाव संख्या. टीमची धाव संख्या होते 51 रन ऑन स्कोअर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स बाय प्रेसिशन 11 बोरवली हा संघ. शेवटचा बॉल शेष आहे. पाहूया शेवटच्या बॉलवरती काय येईल. स्ट्रायकिंग एंडला आहे ग्लेन आणि गोलंदाजीला आहे भूषण. शेवटच्या बॉलवरती देखील आडव्या बॅटने खेळला. खेळाडू येतोय तिकडे. अप्रतिम फिल्डिंग. पुन्हा एकदा 1 धाव तर आलेली आहे. दुसरी धाव झाली आहे आणि थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आणि शेवटचा बॉल अजूनही शेष आहेत. 53 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगला बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि जर का चेंडू स्लॉट मध्ये आला तर नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. आणि सामना जिंकण्यासाठी महाराष्ट्र बॉयज ह्या संघाला धाबा बनवायच्यात. 58 रन 58 रन.
खूप चांगलं इथे बॅटिंग स्कोर आपण पाहतो तर अम्मू आले 4 बॉलमध्ये 3 धाबा बनवल्यात. त्यानंतर कुलदीपने देखील एक षटकार मारला. 11 चेंडूमध्ये 17 धाबा बनवल्यात. सुरेशने काय केलं नाही. पहिल्याच बॉलमध्ये गोल्डन डकचा शिकार बनला. पण त्यानंतर आला ग्लेन आणि श्रीकांत. ग्लेनने खेळले 10 बॉलमध्ये 18 रन, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि श्रीकांतने 6 बॉलचे ते सामना केला. 16 धाबा बनवल्यात आणि 2 षटकार 266च्या सरासरीने ते धावसंख्या बनवल्या. आणि त्यानंतर बॉलिंगचं आपण पाहिलं तर केतन आले पहिल्या षटक घेऊन. त्यांनी 1 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 1 गडी बाद केला. विलासने आपल्या 2 षटकाचा कोटा केला पण थोडेसे महागडे सरले. 28 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये आला. विकेटलेस गेलेत. सचिन आला, त्यांनी 1 ओव्हरमध्ये 8 धावा बनवून 2 गडी बाद केलेत. आणि भूषण ते 1 ओव्हरमध्ये 12 धावा देऊन एकही गडी बाद न करता. हे असं बॉलिंग विश्लेषण. तर 5 षटक झालेत. 5 षटकामध्ये धावा झाल्या 57 आणि महाराष्ट्र बॉयज या संघाला जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 58. चला 58 धावा बनवायच्यात. ऊन भरपूर आहे, अबव 40 आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण पाण्याचा ज्यूसचा जास्त सेवन करायचं आहे, कारण गरमी भरपूर आहे. शरीरामध्ये पाणी सुकतं तर जास्तीत जास्त पाण्याचा ग्लुकोन डी किंवा यांचा वापर करा. निंबू पाणी प्या आणि आपला थोडासा विचार करा. आपण क्रिकेट खेळतोय, ऊन भरपूर आहे, तर स्वतःलाही बघता, स्वतःचा विचार करता, जीवाचा विचार करता पाणी, ग्लुकोन डी, निंबू शरबत याचा जास्तीत जास्त सेवन करा, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा येईल. चला एक मोठं लक्ष मानावं लागेल. कालच्या दिवसामध्ये देखील एवढ्या धावा बनवल्या नाही तर त्या आजच्या दिवसामध्ये झाल्यात. 57 धावा झाल्यात आणि 58 धावाचं एक मोठं विशाल लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मुझुभाई ये बकरी भगाओ, आज रविवार है, भरोसा नहीं है. चला फलंदाजाची नावं येऊ दे आमच्यापर्यंत. एक आपला प्लेयर पाठवायचा आहे. विपुल आणि संजय. विपुलबाई आहे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकरवर आहे संजय आणि गोलंदाजी एंडवर आहेत. कोण आहे सर गोलंदाजी एंडवर? बॉलर नेम सांगायचा. एक प्लेयर पाठवायचा. फिल्डिंग टीम आहेत काय? रेहान. रेहानला पाहतोय आपण. हाय देखील एक चांगला गोलंदाज, 73 गोलंदाज, खूप चांगला गोलंदाज. 58 धावा बनवायच्यात. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला. चांगला बॉल हलक्या हाताने इथे खेळलाय. नटराजन स्टाईल मध्ये एकच धाव ते खातं उघडले, 3चे खातं उघडले. पाहिलं की लेग स्टंपच्या चेंडूवरती चेंडू आहे, शपल झाले, थोडीशी ऑफ स्टंपला आले आणि चांगल्या हलक्या हाताने इथे खातं उघडले. 58 धावा बनवायच्या. कंपल्सरी चेस आहेत. कुठल्या प्रकारचा विकेट विन, टॉस विन आणि सुपर ओव्हर नाहीये ह्या प्रतियोगितेमध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल अपर कट केलाय आणि एकच धाव
आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर का नवीन बॉल बाहेर जात असेल, हरवत असेल, तर नवीनच बॉलने आपल्याला खेळावं लागेल, स्पेशली पहिल्या ओव्हरसाठी. बॉल का जर का हरवेल पहिल्या ओव्हरमध्ये तर नवीनच बॉल दिला जाईल. टीमची धावसंख्या 2, बॉल झाले 2. रेहान आहे गोलंदाजी एंडवर आणि बॅटिंगची धुरा सांभाळायला आले ते विपुल आणि संजय. सामना करेल संजय. नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय विपुल. चांगला बॉल पुन्हा एकदा लेगच्या दिशेने फक्त ग्लान्स केले तिथे, एकदा पूर्ण केलेले तर आहे. दुसऱ्या धावासाठी येतील का पण नाही. 3 बॉल झालेत आणि 3 बॉलमध्ये 3 सिंगल आलेले आहेत. तर चांगली स्टार्ट केलेली आहे ते रेहानने आपल्या संघासाठी. चांगला दमदार असा टीम दिसते आहे. ज्याप्रमाणे इथे आपण बॅटिंग देखील पाहिली आणि गोलंदाजी देखील आता त्याच प्रकारची पाहतोय. HR स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह ही प्रतियोगिता आपण पाहतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक अशी धाव येत असताना रेहान थोडंसं काहीतरी व्हेरिएशन करतोय आपल्या या ओव्हरमध्ये. हीच खासियत आहे याची रेहानची. फलंदाज जेव्हा बॅटिंग करतो तर फलंदाजालाही माहिती नाही की रेहानचा पुढचा चेंडू वेगाने येईल का कमी गतीने येईल. हीच क्वालिटी आहे त्याच्याकडे. एक मोठा रनअपही देखील आपण पाहतोय. अर्धी बाउंड्री लाईन त्याने इकडून पळत असताना 4 बॉल झालेत आणि 4 बॉलमध्ये 4 सिंगल आलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल हवेमध्ये आहे, खेळाडू ती देता येईनात आणि विकेट आलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. गॉन. संजय पुन्हा एकदा आउट होऊन जातोय ड्रेसिंग रूम मध्ये. खेळाडू तिथे तैनात होता, त्याला माहिती की चेंडू टाकलाय, बॅटचा कडा लागला आणि तिथे खेळाडू होते. चुकी केली नाही आणि पहिल्याच ओव्हरमध्ये इथे विकेट प्राप्त करून दिला रेहानने आपल्या टीमला. आणि आता संजयची जागा घ्यायला येतोय नवीन फलंदाज विलास. विरारची ही टीम आपण पाहतोय. बोलीच या ठिकाणची ही टीम विरार या साईडनं आलेली आहे या प्रतियोगितेमध्ये खेळताना. आणि असं सांगितलं की पहिल्यांदाच ते कोणत्या तरी प्रतियोगितेमध्ये खेळत आहेत. 40+ मध्ये पहिल्यांदाच खेळत आहेत ते आम्हाला सांगण्यात आलेलं, आमच्याकडे कळवण्यात आलेलं आहे. आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या होते 2च्या मदतीने 6. पहिले षटक संपलेत आणि 6 1 विकेटच्या नुकसानमध्ये. 58 धाबा बनवायच्यात. अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 52 धाबा बनवायच्या. 24 चेंडूमध्ये 13च्या सरासरीने तुम्हाला पर ओव्हरमध्ये ह्या धाबा बनवायच्यात. कंपल्सरी चेस आहेत. स्पर्धेचे काही रूल्स आहेत, रूल रेग्युलेशन. 40+ चे सर्व तारे सितारे हे ते लेजेंड आपण पाहतो या प्रतियोगितेमध्ये खेळत असताना. गोविंदनगर मोठे मैदान या ठिकाणी BM ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 चौथे पर्व. याच्यात सर्व खूप चांगली ही प्रतियोगिता. विजय माने, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल आणि सुशील दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली. चांगला बॉल. अप्रतिम बॉल. स्लिंगा ऍक्शन आहे या गोलंदाजाची. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. साधावा अजूनही आपण धावसंख्या पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत खेळाडू ते फेकी करतोय, 1 धावा इथे घेतलेली आहे.
खेळाडू देखील आपण पाहतोय थोडंसं वाईट आहे गली आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल, चांगला बॉल आहे, पंचांचा काही निर्णय नाही, चेंडू सोडलाय तिकडे. बॅक टू बॅक अशी चांगली गोलंदाजी टाकते, ऑफ स्टंप एक पकडून निशाणा साधत आहेत. 1.3चा खेळ आतापर्यंत संपला आणि 7 धावा झाल्या धावपलकावरती. कमाल. अजून एक कमी गतीने टाकलेला चेंडू, ब्रिज बॉल आता सरळ दिशेने खेळलेत लॉंग ऑन पर्यंत, जोपर्यंत खेळणार येतोय ग्लेन आहे तिकडे आणि चांगली फेकी देखील केली. एकच दाबेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 8 धावा झाल्यात आणि गडी बाद झालेत. 1.4चा खेळ संपलेला आहे. अजूनही धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 20 चेंडू मध्ये 50. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक असे गोलंदाज चांगले चेंडू टाकतोय आणि विकेट कीपर जे आहे ते आपलं पुढचं काम करत आहेत. जो संघ जितेल त्याची भिडत होईल गोरेगाव लेजंड या संघासमोर. तर याच्या नंतरचा सामना आपल्याला पाहायला मजा येईल. सुंदर अशी प्रतियोगिता. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पण खेळाडू आहे त्याच्या फार लांबवरती असा चेंडू जातोय आणि 1 धावासाठी गोशंकी तीरामध्ये पंचाचा निर्णय येत असताना मनोजबाई. तर चला 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धाव अजूनही दुहेरी अक्षरामध्ये आलेली नाही. 9 धावा झाल्यात, 1 गडी बाद. 49 धावा बनवायच्या तुम्हाला 18 चेंडू मध्ये. तर 5व्या गिअरमध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. गिअर थोडंसं गाडीचं चेंज करावे लागेल. आतापर्यंत न्यूट्रल आणि फर्स्ट गिअरमध्येच आपण फलंदाजी करतात, पण आपल्याला 5व्या गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल जर का सामना जिंकायचा आहे तर. श्रीकांत नवीन गोलंदाज येते गोलंदाजी करायला. तर 18 चेंडूमध्ये 49 धावा बनवायच्यात. कमालीची अशी ही टुर्नामेंट. 40+ सर्व खेळाडू आपला दमखम, आपला टॅलेंट, आपला क्लास या प्रतियोगितेमध्ये दाखवतात. पहिला सामना लो स्कोरिंग राहिल्याने दुसरा सामना हाय स्कोरिंग आपण पाहतोय. 57 धावा बनवून 58 धावाचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आता मात्र असं वाटतंय प्रतियोगितेतला सर्वाधिक स्कोर 58 धावा आपण पाहतोय. चांगला बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट डॉट आणि फक्त डॉट गणित इथे करत असताना आमचे स्कोरर फक्त 0-0 इथे लिहित असताना काही त्रास होत नाहीये स्कोरिंग मध्ये देखील. पुन्हा एकदा बॅकपुट्या गेले, कट केलं तिकडे खेळायला आहे. 1 बॉल त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव. चांगला थ्रो, अप्रतिम थ्रो. लेफ्टी जेव्हा थ्रो येतो ना तर खरंच एक वेगळंच फील होतंय. क्रिकेट इंटरनॅशनल असो या टेनिस क्रिकेटमध्ये असो, आत्ताच्या घडीचा सर्वाधिक चांगला जो फिल्डिंग मध्ये प्लेयर आहे तो भारताचा, तो म्हणजे रवींद्र जडेजा. अशाच प्रकारची तो फेकी करतो आणि झाडाला चेंडू लागला, पण त्यानंतर फिल्डर तिथं शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर होती आणि हातामध्ये चेंडू आणि एकच धाव आली. जास्त काय करायचं नाही, बाउंड्री लाईन वरती नजर ठेवायची. बॉल आला तर फेकायचंय आणि बॉल नाही दिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणायचंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आताच प्रॉपर झालं का टायमिंग, पण नाहीये. खेळाडू येतोय, खेळाडू होतोय बाद. अजून एक विकेटचं होतंय पतन. तिसरा खेळाडू बाद होतोय महाराष्ट्र बॉईज विरार या संघाचा. पिंट्या दादा आले तर ते फलंदाजी करायला. 2.4चा खेळ संपलेला. 11 धावा झाल्या धावपलकावरती आणि गडी बाद झाले तर 2 1 लॉस ऑफ 2 विकेट. 4.12च्या सरासरीने रिकमेंड रन जर का आपण पाहिलं तर 20.14च्या सरासरीने तुम्हाला धावसंख्या बनवावी लागेल हा सामना जर का जिंकायचा आहे.
अजून एकदा पाहूया इथे पंचाचा निर्णय. तो थोडीशी आता दिशा भटकलाय लीग स्टंपच्या बाहेर. 12 धावा झाल्या धाव फलकावरती. सेकंड इनिंग मध्ये जर का आपण पाहिलं तर थोडंसं शांत क्रिकेट, कारण पहिल्या इनिंग मध्ये तर चौकार षटकाराचा तर पाऊस आला होता. अजून एक पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाज तेवढा चतुर. अजून एक डॉट बॉल, शेवटचा बॉल शेष राहील. 2.5चा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या झाली आहे 12, विकेट बाद झालेत 2 आणि शेवटचा बॉल ही देखील डॉट. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या 4च्या सरासरीने ते धावसंख्या बनवताना महाराष्ट्र बॉईज विरार हा संघ आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 46. 12 बॉल 46 धावा. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस. यतीन गोलंदाजी येतोय यतीन. येतोय नवीन गोलंदाज. अजून एक चांगला स्ट्रोक सरळ दिशेने खेळलाय. लॉंगन कडनं खेळाडू येतोय. खेळ प्रॅक्टिस, कॅच प्रॅक्टिस. खेळाडू होतोय पण तिसरा षटक. भूषण दादा आले तिथे फलंदाजी करायला. फिल्डिंगचे तर जलवे दाखवलेत. आता गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये काय करतात पाहूया. 12 धावावरती तिसरा गडी बाद झालाय. विरारचा हा संघ पहिल्यांदा अबव 40 मध्ये खेळत असताना ह्या प्रतिक्रियेद्वारे आपण पाहतोय. बारा धावावरती तिसरा गडी बाद. चांगला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू नाहीये. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी ही देखील गेल्या. त्यांनी 2 धावा इथे पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या होती 14. अजून एक चांगला बॉल पडल्याच्या नंतर विकेट किपरच्या खात्यामध्ये चांगली लाईन आणि लेंथी गोलंदाजी करतोय यतीन. कधी यतीन, कधी श्रीकांत, कधी रेहान असे हे टॉप क्लास गोलंदाज आपण पाहतोय. टॉप क्लास बॅटिंग देखील त्यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू आहे ते 30 यार्ड मध्ये. झेल होईल का? आणि झेल सुटलाय. चला झेल सुटलेला आहे पण मॅच मध्ये तर त्यांनी पकड बनवलेली आहे. चौथ्या षटकामध्ये संधी होती पण थोडासा चेंडू हातात निसटला. पण काही नुकसान होणार नाहीये कारण आपली पकड ह्या मॅच मध्ये तर बनवलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू पळतोय आणि यंदाही देखील चेंडू हातात निसटलाय. धावा येतील 2. टीमची धावसंख्या 17. शेवटचा बॉल शेष यतीनच्या या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा थोडं व्हेरिएशन केले. आता तिथे खेळाडू आहे. 2 कॅच सुटल्यात पण हा बॉल नाही सोडणार हे सांगत असताना चला षटक संपले आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर धावा झाल्यात 17. तर याच्यानंतर होईल क्वार्टर सेमी फायनल. गोरेगाव लेजंड रेडी राहायचं. याच्यानंतर सामना आपला होईल. जो संघ जितेल त्याच्याबरोबर आपली भिडंत होईल. सहा बॉल आणि 41 धावा. कुलदीप. चला अजय भाई यांच्याकडनं 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक तर आलेलं आहे. मैच हारो या मैच जिंको आपल्याला फरक पड़त नहीं. तर 3 षटकाराला तर अजय भाई चलती फिरती बैंक वहां पर बैठी है. 3 6 मारो और 500 रुपये लेके जाओ. भरपूर लांबपर्यंत आलेले विरारचा प्रवास आपल्याला करायचा आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आलं तर गाडी भाडं तर निघून जाईल आपलं. येईल का चटकार पण चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू येतोय
आणि गडी होतोय बा. भूषणभाई आउट ड्रेसिंग रूम मध्ये येत असताना 17 धाबा वरती आलाय. चौथा गडी बाद. नवीन फलंदाज येतोय दीपू. शेवटचे 3 बॉल आणि धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 41. 3 बॉल नीडेड आणि 41 रन. एका चौकाराला 100. चला अजयबाईला एका चौकाराला 100चं पारितोषिक आलंय. प्रकाश मामा इथे आलेले आहेत. प्रकाश मामाला कोण ओळखणार. आणि आजही देखील आमचे जवान प्रकाश मामा इकडे आलेले आहेत. शनिवारी सलनमध्ये जाऊन त्यांनी आपले केस काळे करून आज या प्रतियोगितेमध्ये आलेत. प्रकाश मामा जवान दिसणारे आमचे मामा आमच्यामध्ये आलेत. प्रकाश मामा वेलकम. खूप दिवसांनी तुमची आणि आमची भेट झाली सर. अच्छा मामा ही प्रतियोगिता बघण्यासाठी पुण्यावरून आलेले आहेत. पहिलीच फ्लाईट पकडली आज आणि अर्ध्या तासामध्ये इकडे आलेत पुण्यावरून. विजय माने आहेत काय. प्रकाश सारंग विजय माने आपण कुठे पण आहात तर इथे या कॉमेंट्री बॉक्स कडे. विजय भाई आ जाओ. चला याच्यानंतरचा सामना गोरेगाव लेजंड आणि चला श्रीकांत सर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचा. आपल्याला 6 बॉलमध्ये 16 धावांची आणि 2 षटकार आपल्या बॅटमधनं आलेत. तर आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा. या श्रीकांत सर या आपण या. आणि विजयबाई आपण या लवकर स्टेजवरची. प्रकाश मामा आलेत. या प्रकाश मामा या. अनिल कपूर की जवानी और प्रकाश मामा की भी जवानी एक जैसी है. चला महाराष्ट्र बॉईज विरार आपण ह्या प्रतियोगितेमध्ये सहभागी झालात. धन्यवाद. आणि विनंती असेल की आपण सहभागी झालात तर एक मोमेंट एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आपल्याला देण्यात येत आहे. विजयभाई कॅमेरामॅन विनंती असेल की कॅमेरा फोकस करायचा इकडे. तर चला आमच्या इथे बरोबर दादा आहेत. तर खेळतात तर क्रिकेट तर खेळलेलेच आहेत पण अबोव 40 मध्ये पहिल्यांदा खेळल्यात तिथे आलेले आहेत. विरारचा हा संघ आलेला आहे. दादा कसं वाटतंय पहिल्यांदा आपण अबोव 40 मध्ये खेळलात आणि या प्रतियोगितेविषयी आणि आयोजकाविषयी काय म्हणाल. नक्कीच आम्ही एक 15-20 दिवस अगोदरच हा संघ उभा केला. आम्ही रेग्युलरली आमच्या एरियामध्ये आमच्या ग्राउंडवर खेळतोच. तर सर्व एकत्र आले. अबोव 40चे बरेचसे प्लेयर होते आमच्या टीममध्ये. सो आम्ही एकत्र इकडे आम्हाला एंट्री मिळाली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद.
पहिल्यांदाच एक्सपिरियन्स चांगला होता. खूप चांगली टीम होती. आम्ही बघतो ग्लेन वगैरे सगळे असतात नेहमीच खेळत आलो त्यांच्यासमोर. टुर्नामेंट खूप चांगली आहे. आयोजन खूप चांगलं आहे. टेलिकास्ट खूप चांगलं आहे. आम्ही कालही मॅचेस बघत होतो. तर आमचाच विरार पालघरचा संघ काल क्वालिफाय झालेला आहे. त्यांनाही हार्दिक अभिनंदन आणि सर्व खेळाडूंना सर्व आयोजकांना खूप खूप धन्यवाद. इकडे तुम्ही आम्हाला संधी दिलीत त्याबद्दल आयोजकांचं आणि सर्व खेळाडूंना जे संघ जिंकलेत त्यांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू, धन्यवाद दादा, वेल प्लेड. आपण खूप चांगला खेळ खेळलात. थँक्यू व्हेरी मच आणि शुभेच्छा. पुढच्याही वर्षी आपण या प्रतियोगितेमध्ये या.